दार दुमदुमला चौघडा सनईचा सूर नवा उत्तरेकडून आली मग अलगद थंड हवा सगळ्या हळदीने रंगवूया तिजला सोनेरी शर्यती घेऊन जाई सासऱ्या मेरे संग भी बीतेंगे पल तेरे सुनहरे वादा ये रहा मेरा सब घर वालों से तेरे बाबुल का घर में छोड़ के चली ओ ना ढूंढबे काहे दिया परदेस काहे दिया परदेस काहे दिया परदेस काहे दिया परदेस। नमस्कार साहब। नमस्कार नमस्कार। साहब हा? परवाचा तुमचा प्रोग्राम मस्त झाला। कुठला? माती आपली खाण। हो हो साहब। काय कळलं तुला? नाही काय कळलं? वो साहब तुम्ही बढ़िया बोलतात तोच समजला। तोच समजला का तेवढंच समजला? ऐकत जा असले कार्यक्रम, कळलं? बुद्धीमध्ये भर पडेल तुझ्या। साहब हम मदत करें? नको, मी समर्थ आहे स्वतःचं सामान उचलायला, कळलं? तुमची तब्येत ठीक नाही वाटत साहब, इसलिए आम्ही घेतो ना। तुला सांगितलं नाही का मी समर्थ आहे माझं काम करायला? पण साहब आम्ही थोडा हात बडवतो। काय आम्ही? काय आम्ही? कोण आम्ही म्हणजे मी साहब। आम्ही म्हणाला बाजीराव आहेस का तू? असं नाही साहब, आम्ही म्हणजे अनेक वचन आहे। मी, आम्ही, तू, तुम्ही, अनेक वचन। व्याकरण बरोबर असेल तर भाषा बोलता येते, तेव्हा कमीत कमी 2-2.5 वर्षाचा कोर्स करावा लागेल तुला, आलं लक्षात? आपण वेळात वेळ काढून तुला शिकवू। तुर्तास मी म्हणायची, काय म्हणशील? मी। मी करेक्ट। आजीना नमस्कार सांगा। हो हो। त्यांच्यासारखे लोक जगात नाही। शिवतांची तारीफ करत होता। नाव पड नको त्याचं अजिबात, कष्टाची किंमत नाही त्याला। आणि आमच्या सासूबाई दगदग करते या वयात सुद्धा, काय अडलंय कोणास ठाऊक। जो भी हो अम्मा, गलती हो गई हमसे, पैर छू के माफी मांग ली हमने उनसे। दादी माँ की तरह प्यार जताया उन्होंने। अरे अम्मा, पैसों के लालच में बूढ़ी अम्मा से काम कराते हैं ये लोग। हाँ अम्मा। एक सेकंड अम्मा, कोई चाहिए आपको? हम भी नए हैं यहाँ पर तो। अरे नहीं नहीं अम्मा, कोई सावंत है अम्मा। आज तक इनके घर में कोई मर्द तो नहीं देखा हमने। अरे अम्मा, बड़े ही कंजूस मक्खी चूस किस्म के इंसान हैं। पैसों के लालच में बूढ़ी नानी से काम कराते हैं ये। हाँ अम्मा। नहीं अम्मा, बाकी सब तो ठीक है, हम तो ठीक है अम्मा। कुठे ठेवलायस तू? गुड मॉर्निंग बाबा, द्या आम्ही नेतो। बाबा ए घे बॅगेत बघ। मला अगदी 2-3च द्या पोळ्या। अहो अहो मी आलं आणायला सांगायला विसरले होते, आणलं का तुम्ही? आणलंय। या घरामध्ये काय पाहिजे काय नको सगळं मला लक्ष असतं माझं। आणलंय ना आलं? हो। दे गो बाय।
हा, हे. मस्त आलं घालून चाय देते हं? गौरी हो डबे भर ग बाय जरा. आजपासून डबे भरणं बंद, कळलं? या घरात हे काम होणार नाही. मी समर्थ आहे घर सांभाळायला. हो, पण जावई बापू हा. तुमचा आजचा कार्यक्रम ऐकला रेडिओवरचा, मस्त झाला, आवडला मला. तो माझा कार्यक्रम नव्हता, देशमानेचा होता. आता आमच्या दोघांचे आवाज सारखेच असतात असं आम्हाला समजावून सांगू नका, कळलं? आम्ही दोघं वेगळे विचार मांडतो. अहो विषय त्यातला फरक कळायला पाहिजे माणसाला. अहो विषय काय, तुम्ही काय बोलता? शांत व्हा जरा. पाणी देऊ का तुम्हाला? तुमचा कार्यक्रम चांगला झाला. काय लोक बोलतील काय बोलतील अहो काही चला कळतच बाहेर नाही. चला. काय झालं मुलं? नाही तर काय. अहो काय विषय काय, तुम्ही बोलताय काय? शांत व्हा जरा. पाणी देऊ का तुम्हाला? जावई बापू या वयात इतका संताप बरं नव्हे हो. हो मग या वयात संताप होईल असं बोलू नये माणसाने. अहो पण आजी काय कोणी बोललंय का तुम्हाला? आई सकाळपासून गप्प आहे. घे आईची बाजू घे तू. अहो मी काय? अगं 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 ती नाही भाजी, शिवसाठी दुसरी केली आहे नाव भाजी. घेऊ नका त्याचं घरात. संताप होतो माझा. तळ पाहिजे मस्तकाला जाते माझ्या. अशा लोकांना डबे पाठवण्याची काही गरज नाहीये. मक्खी चूस म्हणतो मला. अहो काय बोलते तुम्ही बसा बरं. किती धाप लागली काही झालेलं नाही मला. हो का? धडधाकडे मी बर. आता बाहेर चालतोय मी. हो, हा, हो. स्वतःच्याच. अहो पण म्हणून काय आम्ही काम करायचं नाही का? तुम्हाला कोणी म्हणालंय का? अहो त्या पोरांना सुद्धा माझ्या डब्याची सवय झाली आ. आणि त्या शिवला तर ना तुला सांगते मी. नाव काढू नका त्याचं. अहो हा बरोबर आहे. कालच्या पोराचं पोट बिघडलं, त्याने खाल्लं ते चिट्टी लेखा आणि त्याची शिक्षा ही एवढी मोठी. चिट्टी लेखा नाही, काय लेखा चिट्टी. हा? लिट्टी चोखा. तेच ते. लिखी चौका. नको ते चोचले पुरवलं तिथं चुकलात तुम्ही. मी चहा आणते. नची कुठे ठेवलायस पासपोर्ट? इथे कुठेच नाहीये. विसरलायस का कुठे तू? असा कसा विसरेन निशा? असेल, मी शोधतो, थांब. अरे शोधतो म्हणजे शोध. आणि हे बघ, तू झेरॉक्स करायला सगळे पेपर नेलेलेस, तिथे तिथे विसरलायस. नाही, खरं सगळे पेपर्स मी व्यवस्थित परत आणले होते घरी. मी जरा बघतो एकदा, थांब. शोध शोध. आणि हे बघ नची, आज तू बाबांना सगळं खरं सांगणार आहेस. नाही ते कोणत्याही गोष्टीवरनं कितीही चिडलेले असले तरी सुद्धा, समजलं ना? अरे पासपोर्ट सारखी एक महत्वाची वस्तू नाही सांभाळतायत तुला. शी, कंटाळा आलाय मला. किती गोष्टी सांभाळायच्या मी. तिचे काय दार लावून आतमध्ये चाललं ना, मला अजिबात खपत नाही. अजिबात म्हणजे अजिबात खपत नाही. असू दे असू दे, त्यांचं आयुष्य आहे की नाही. अच्छा, म्हणजे आपण त्यांच्या आयुष्यात ढवळाढवळ करायची नाही. नाही आपल्या आयुष्यामध्ये बाहेरच्या लोकांनी ढवळाढवळ केली तर चालणार आहे. काय बोलताय तुम्ही? कुणी केली ढवळाढवळ? नको ते लोक. काय झालंय? त्या पोरासाठी सासूबाईंनी एवढी दगदग केली, त्याला किंमत आहे का त्याची? या उलट या वयामध्ये मी या आईला तुझ्या मी कामाला लावतो आणि पैसे कमावतो असं म्हणणं आहे त्याचं. जिन्यावर मारून फोनवर सांगत होतं कोणाला तरी. अख्ख्या बिल्डिंगला ऐकू केलं असेल ते. शांतता शांतता. हळू बोला हळू बोला. तुमचं बोलणं ऐकेल सगळी बिल्डिंग. आणि बिल्डिंग मधले लोक विश्वास तरी ठेवतील का? गेली 20-25 वर्ष ओळखतात ना लोक तुम्हाला. नाही तर काय. अहो सावंतांसारखं प्रेमळ मन मिळवू जावई दिवा घेऊन शोधला तरी मिळणार नाही असं सगळी म्हणतात. पण तुम्ही कशाला काळजी करता? मी नाही काळजी करत आहे, पण तो मुलगा चुकीचं बोलला एवढं नक्की. बर जाऊ द्या हो, बाहेर लोक काय पण बोलू देत. मी बाहेर तुमच्याबद्दल नेहमी चांगलाच बोलतय. काय गो मग झाकली म्हणून 1.25 लाखाची. मग
बघितलं हे असं आहे, दोन्ही बाजूने बोलतात म्हणून बाहेरचे लोक सोकवतात. शांत शांत त्या मुलाला मी अद्दल घडवणार एवढं नक्की लिहून घ्या माझ्यावर. शांत व्हा शांत व्हा शांत व्हा जरा. गौरीची आई. हे कोण? मंग्याची आई. ओ गौरीची आई. ओ गौरीची आई. गौरीची आई. गौरीची आई जरा पिवळ्या रंगाचा धागा देता का? दबान घे दबान. कशा गो कशा गो? अहो मंग्याची चड्डी उसवली आहे ना. अरे देवा. हा म्हणून दे बाई दे लवकर द्या जरा. ते का दिलो. हो जरा पटकन द्या. दम खा जरा. नाही नाही सुई काढू नका, सुई सकट द्या. हा, चला येते मी. मंग्या ए मंग्या. आई ग वादळा नुसतं रे बाबा. काय गो हा पिवळा दोरा कशा गो आहे का? मंग्याची चड्डी काय पिवळी आहे की काय? बाबा 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 जाऊ द्या ना. आधीच आमच्यामुळे नोकरी गेलीये त्याची, पण तरी तो काही बोलला नाही आम्हाला. त्याचं सुट्ट काढतो तो. तसं नसेल बाबा, काहीतरी गैरसमज झाला असेल ना आमच्या सरांचा झाला तसा. काय गो तुझ्या त्या सराचा गैरसमज काहीतरी सांगून बोलून दूर नाही करता यायचो. माहित नाही ग आजी, आम्ही प्रयत्न करून पाहिले, पण बघू आता. आम्ही काय चाललंय? बाबा हा मी आणि हा आम्ही. मी पण सोडलं ना की आम्ही सापडतो. आम्ही हा मी पेक्षा खूप मोठा असतो. अख्खं जग सामावतं बाबा आम्ही मध्ये, पण कोणाला हे कळतच नाही. तुला म्हणजे आम्हाला काय खोळ भरले डोक्यात, काय बडबडतेच कळत नाही मला. मी पण आवडते. अहो आलो आलो. हे माझं पॅन कार्ड आणि बाकीची कागदपत्र आहेत. एक एक झेरॉक्स कॉपी हवी आहे. एक्स्ट्रा पण करून ठेवा, शाळेत द्यायचंय मला. ठीक आहे. बाबा हे काय? कपाटाची दारं सुद्धा किरकिर करायला लागलीत. अहो त्या दारामध्ये तेल घातलं तर किरकिर थांबते, पण माणसांचं काय? अगं आई तुम्ही आहात ना तेल घालायला, आणखीन भडकावला आग. बस तू इथे बस. काय अहो काय हे आता सकाळी सकाळी काम काढलंय तुम्ही? हा अंघोळ उरका, पूजा करा. मला निघायचं आहे, माझी निघायची वेळ झाली आता. मला 2 वाजता जायचंय, तू आठवण निघ. अरे हे सांगणार कधी तुम्ही मला? आजी आलीस तू? चल चहा देते. अहो तुम्ही कशाला केला चहा? मी केला असता ना. चहा करण्याची आणि पिण्याची एक वेळ असते. चहा प्यायच्याच वेळ खोली बाहेर आलं तर कसं काय व्हायचं? बाबा ते जरा ना काम होतं म्हणून. कसलं काम होतं? ऑफिसचं? ऑफिसमध्ये वेळ मिळत नाही काम करायला? नाही म्हणजे थोडं पर्सनल काम होतं. चल तू चहा देते मी तुला. पर्सनल कसली कामं असतात? एक तर ऑफिसचं असतं ना तर घरचं असतं. आम्ही नाही कधी ऑफिसची कामं घरी येऊन आलो. असतील त्यांची कामं, असू दे, राहू दे. बसवा डोक्यावर. नव्या पिढीचे बदल स्वीकारायला हवे जावई बापू. हो जुन्या पिढीचे स्वीकारतो आम्ही. फक्त ते बदल नातं जोडणार यावे, तोडणार नकोत. एखाद्याच्या वागण्यामुळे जर दुसऱ्याला त्रास होत असेल ना तर ते वागणं चुकीचं आहे, लक्षात ठेवा तुम्ही. काय ग बेटा? काय झालं? असा का चेहरा केलास? वाईट वाटतंय ग. कसलं? बाबा माझ्यामुळे शिवची नोकरी गेली. आजी डबा देऊन त्याचं या शहराशी नातं जोडत होती आणि ते मी तोडलं. असं काही नाही बेटा, तू मुद्दाम केलं नाहीस ना. आणि त्याची माफी पण मागितलीस की नाही? त्याची नोकरी जाऊ नये म्हणून प्रयत्न सुद्धा केलेस ना तू. झालं तर मग बाकी तो आणि त्याचं नशीब. आणि बघ बाहेर जाताना चेहरा उतरून जायचं नाही, कळलं? आज भाऊ जरा. दॅट्स इट. आणि तुम्ही अशी उगाच चिडचिड करायची नाही. हसा हसा. हा हा
बाबा हम्म. आता आपला मूड जर छान झाला असेल तर आम्ही निघू. आम्ही आपण निघा. आई येते. हो. नीट जागा. हो हो उशीर झालाय पळते मी. बाय. अरे सावकाश म्हणायच्या आधी पळत गेली. बस का विकीनी न्यूज दिली म्हणजे 100% कन्फर्म न्यूज आहे. येत्या वर्षभरात प्रायव्हेट लोकल ट्रेन सुरू होते. 10 लाख रुपये भरले ना की वर्षभरासाठी अख्खी बोगी बुक करता येईल. नाही म्हणजे काय होईल, प्रवासाचा त्रास वाचेल, दगदग, गोंगाट, गर्दी सगळ्याची मचमच वाचेल. माहितीये, आपण 100 जणांचा ग्रुप जर एकत्र केला ना तर 10,000 काम होईल. अर्थात ही स्कीम अजून बाहेर कुठे ओपन झालेली नाहीये. रेल्वे मंत्री लंगोटी यार आहे ना आपला. हा एका ताटात जेवायचो आम्ही. मला वाटलं विकी हे बघ 2 ट्रेन फक्त तुझ्यासाठी देतो. त्या बुक झाल्या की मग मार्केटमध्ये ओपन करू ना स्कीम. मी बोललो डन. मार्केट रेटच्या निम्म्या किमतीत काम होतोय आपलं. बोल किती कॅश देतो? हा 1 मिनिट. हाय गौरी. हाय. विकी कुठे? इम्पॉर्टंट कॉल. ऐक ना, नाही एक दुसरी पार्टी आली आहे माझ्यासमोर. त्यांना ना 2 बोगी बुक करायचं. मी आलो जरा. आणि हा तुझं कन्फर्मेशन दे मला. ओके या बाय. एक्सक्यूज मी. हाय हाय. आज उशीर? हो जरासा. तो आला नाही. हा मुन्ना तो कशाला येईल? नोकरी तर गेली त्याची. पण तू काय काळजी करू नकोस. मी डब्याचे पैसे वसूल करून घेईन त्याच्याकडनं. पैशाचं सोड रे. मी त्याच्या नोकरीचा विचार करते. नेमके त्याच वेळी आमचे सर आले आणि उगाच गैरसमज झाला बघ. माझं मन खातंय रे मला. अरे चल. बाबा 1 मिनिट. एक मिनिट नाही. बाबा तुम्ही इथे? अगं तुझा डबा विसरली होतीस. तू जेवली नसतीस तर आजी जेवली नसती आणि घरात कुणीच जेवलं नसतं. सॉरी बाबा. काय टेन्शन नाही दिसतेस. करू का मी तुला? नाही तुम्ही उगाच दगदग करू नका. मी जाईन. डबा खा वेळ. हो. ए जर किक मार. हा हो. एक सेकंड. येस. हळू बाबा. बाय. तुझा बाप बोलतोय. काय? पैसे घेतलेस ना ते मुकाट्याने परत कर. समजलं? काय? कधी? कुठे? नाही पण कसं काय? नाही मी पोचतो. हो मी पोचतो. विकी काय झालंय? कोणाचा फोन होता? माझ्या मामे भावाचा ऍक्सिडेंट झालाय. बापरे. मला हॉस्पिटलला जावं लागेल. नेमके 10,000 रुपये लागतात आणि माझं डेबिट कार्ड घरी. वेणू माझं पाकिट घरी राहिला. आय एम सॉरी. ओ शिट प्रॉब्लेम झाला. तू टेन्शन नको घेऊ. 1 मिनिट. हा माझ्याकडे एवढेच आहेत. गौरी अगं तू कशाला उगाच त्रास घेतेस? नाही तू पैसे नाही द्यायचे. हे बोलायची ही वेळ नाहीये. तू निघ लवकर. हा थँक्स. पण मी संध्याकाळी आठवणीने परत करतो. वेणू संध्याकाळी. हो काळजी घे. थँक्स. बाय. 2 वाजले. चला. आले उघडते मी. अहो चला भांडी टाका पटापट. पुन्हा चुकून बेल वाजवलीस? होय. गेल्या 5 वर्षात 5,000 वेळा तू बेल वाजवली आहेस चुकून. लक्षात ठेव. ते जरा माझा गोंधळ झाला. मला वरच्या मजल्यावर जायचं होतं. मी चुकून इथे म्हणजे येते मी. येते का जाते मी? नाही येते नाही. जाते मी. जाते. गेली ती. हा गेली.
आता काय तो संशय आहे ना तो थुकून टाका. संशय थुंकत नाहीत, राग थुंकतात. तेच ते. अरे येतोय मी. काय ते गळ्यातला फोटो घेतला का? काय हो ऐका म्हणतोस आहे. आणि ते सरूनी काय दिले होते ते कागद फोटो काढायची? बरी आठवण केली तुम्ही. मग आणि आज माझा लाईव्ह शो आहे, कळलं? ऐकायला विसरू नका. हा. काय झाला? बरी नाही तब्येत? काही धाड भरलेली नाही मला, व्यवस्थित आहे मी. तब्येत बरी नाही असं म्हणून तब्येत बिघडवाल माझी. चला येतो मी. सांभाळून जा. हो. भैया सारी ट्रेनें भर भर के जा रही हैं, एक भी टिकट नहीं मिल रही। अरे तात्काल में ट्राई करो ना। अरे किया कुछ फायदा नहीं। या बाबा संध्याकाळी येतो, याच्या कॉपीज काढून ठेव. ठीक है, एक एक काढू ना काका? हो एक एकच. हमारे कितने हुए? 50. 50. एक मिनिट काका, तुमचा मुलगा काल पासपोर्ट विसरून गेला होता. काका तुमचं अभिनंदन, मुलगा ऑस्ट्रेलियाला सेटल होतोय. म्हणजे तुम्ही सुद्धा कधी ना कधी जाणारच ना. ये लीजिए.